नमस्कार. राशी संकेत या आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मीन राशीच्या लोकांसाठी शनीची 7.5 हा खूप महत्त्वाचा काळ मानला जातो. अनेकांच्या मनात एकच प्रश्न असतो, मीन राशीची 7.5 नेमकी कोणत्या वर्षी संपणार आणि या काळात आयुष्यात काय बदल होतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मीन राशीच्या 7.5 बद्दल संपूर्ण आणि महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. न्यायाचे देवता शनी मीन राशीत आहेत. शनी साधारण 2.5 वर्षांनी राशी बदलतात. 9 ग्रहांमध्ये शनी हे असे एकमेव ग्रह आहेत ज्यांच्याशी 7.5 आणि दशा यांचा संबंध आहे. त्यामुळे शनी ज्या राशीत असतात त्या राशीवर तसेच तिच्या आधीच्या आणि नंतरच्या राशींवर 7.5चा प्रभाव राहतो. सध्या शनी मीन राशीत असल्यामुळे कुंभ आणि मेष राशींवरही 7.5चा प्रभाव आहे. सध्या मीन राशीवर शनीची 7.5चा दुसरा टप्पा सुरू आहे. 7.5मध्ये प्रत्येकी 2.5 वर्षांचे असे 3 टप्पे असतात. 7.5चा दुसरा टप्पा सर्वात जास्त त्रासदायक मानला जातो. या काळात माणसाच्या आरोग्यावर, आर्थिक स्थितीवर, करिअरवर आणि नातेसंबंधांवर नकारात्मक परिणाम होतो. शनी 3 जून 2027 रोजी मीन राशीतून मेष राशीत जातील, तेव्हा मीन राशीवरील 7.5चा दुसरा टप्पा संपेल. त्यानंतर शनी मेष राशीत असताना मीन राशीवर 7.5चा तिसरा टप्पा आणि शेवटचा टप्पा सुरू राहील. शनी 8 ऑगस्ट 2029 रोजी वृषभ राशीत जातील, तेव्हा मीन राशीवरील 7.5 पूर्णपणे संपेल आणि शनीच्या त्रासातून दिलासा मिळेल. शनीच्या 7.5चा तिसरा टप्पा तुलनेने कमी त्रास देणारा मानला जातो. जर व्यक्तीची कर्मे चांगली असतील तर 7.5 चांगले फळही देते. त्यामुळे जून 2027 पासून मीन राशीच्या लोकांना अडचणींपासून बरीचशी सुटका मिळेल. 7.5 पूर्ण संपण्याआधी मोठा लाभ होण्याचीही शक्यता असते. शनी मेष राशीत जाताच कुंभ राशीवरील 7.5 पूर्णपणे संपेल. सध्या कुंभ राशीवर 7.5चा दुसरा टप्पा आहे, तर मेष राशीवर पहिला टप्पा सुरू आहे. जून 2027 पासून मेष राशीवर 7.5चा दुसरा टप्पा सुरू होईल. जर शनीची 7.5 खूप त्रास देत असेल आणि करिअरमध्ये अडचणी येत असतील तर काही उपाय करावेत. देवांचे देव महादेवांची पूजा करा, चांगली कर्मे करा, दिव्यांग लोकांना अन्नदान करा आणि त्यांची सेवा करा. मीन राशी 7.5 कमी करण्याचे काही उपाय देणार आहेत. त्यातला पहिला उपाय आहे, शनिवारी शनिदेवाला तेल अर्पण करा. प्रत्येक शनिवारी शनी मंदिरात जाऊन शनिदेवाला तिळाचे तेल अर्पण केल्याने 7.5चा त्रास कमी होतो. दुसरा उपाय, काळ्या कुत्र्याला अन्न द्या. शनिवारी काळ्या कुत्र्याला भाकरी किंवा बिस्किटे दिल्यास शनिदेव प्रसन्न होतात असे मानले जाते. तिसरा उपाय आहे, हनुमान चालीसा म्हणा. दर मंगळवार किंवा शनिवार हनुमान चालीसा म्हटल्याने शनीची वाईट दृष्टी कमी होते. चौथा उपाय आहे, कावळ्यांना अन्न द्या. शनिवारी सकाळी कावळ्यांना भात किंवा भाकरी दिल्यास शनी दोष कमी होण्यास मदत होते. पाचवा उपाय आहे, काळे तीळ दान करा. शनिवारी काळे तीळ किंवा उडीद डाळ गरजू लोकांना दान केल्यास 7.5चा प्रभाव कमी होतो. सहावा उपाय आहे, शनी मंत्र जप करा. दररोज किंवा शनिवारी हा मंत्र 108 वेळा म्हणा. ओम शन शनेश्वराय नमः. मीन राशीच्या लोकांनी हे 6 उपाय नियमित केले तर 7.5चा त्रास खूप कमी होऊ शकतो. मीन राशीची 7.5 कधी संपते आणि या काळात काय काळजी घ्यावी याबद्दलची माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडली असेल अशी आशा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.